थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 3 कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन बघितले होते. अल्फा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, बीटा कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन किंवा ज्याला आपण सुपरफिशियल एक्सपान्शन म्हणतो, अँड द थर्ड वन इज गॅमा व्हॉल्यूम एक्सपान्शन किंवा याला क्युबिकल एक्सपान्शन म्हटलं होतं. हे आपण तिन्ही सॉलिड्स एक्सपान्शनचे, थर्मल एक्सपान्शनचे स्टडी केलेले आहेत. फॉर्म्युला बघितलाय, एसआय युनिट पण बघितलेलं आहे. गॅमा ही कॅरेक्टरिस्टिक गॅमाच्या सबस्टन्स आहेत, मटेरियल्स आहेत, ज्यामध्ये गॅमाच्या व्हॅल्यूज तुम्हाला काही टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. पण गॅमा ही व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत नाही. हाय टेम्परेचरला ही व्हॅल्यू थोडी कॉन्स्टंट राहते. तर तुम्हाला टेक्स्टमध्ये हे दिलेलं आहे, गॅमा इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सबस्टन्स बट नॉट कॉन्स्टंट. इट मे रिमेन कॉन्स्टंट फॉर व्हेरी हाय टेम्परेचर्स. हाय टेम्परेचर्सना ही व्हॅल्यू कॉन्स्टंट राहू शकते. आणि एक एक्झाम्पल म्हणून एक ग्राफ दिलेला आहे, गॅमा ऑफ कॉपर वर्सेस टेम्परेचर. कॉपरची गॅमाची जी व्हॅल्यू आहे त्याचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻⁵ पर केल्विन, दॅट इज K⁻⁻1. आता टेम्परेचर ज्या वेळेला जास्त असेल त्यावेळेला तो ग्राफ थोडा कॉन्स्टंट राहिलेला दिसतो. when the temperature is greater, higher, for that it remains constant. म्हणजे हायर टेम्परेचरला कॉन्स्टंट राहतो. आता गॅमाचा जो फॉर्म्युला आहे तो आपण कसा लिहिला होता, कोइफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन किंवा व्हॉल्यूम एक्सपान्शन, V2 minus V1 upon V1 T2 minus T1, or this can be written as delta V upon V to delta T. हा फॉर्म्युला लिहिला होता. डेल्टा V upon V, this is फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम. हा सगळा पार्ट बघितलेला आहे आपण, आणि सिमिलॅरिटी पण आहे अल्फा बीटा गॅमा मध्ये. पण जर आपल्याला फ्लुइडचा गॅमाचा स्टडी करायचं असेल, फ्लुइडचा, लिक्विडचा, गॅसचा कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन बघायचं असेल, तर लिक्विडला किंवा फ्लुइडला स्वतःचा व्हॉल्यूम असतो पण शेप नसतो. सिन्स फ्लुइड possesses definite volume and take the shape of container, कंटेनरचा शेप मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला याचं एक्सपान्शन स्टडी करायचं असेल तर आपल्याला कशाचा विचार करायला लागेल, इफ वी कन्सिडर द एक्सपान्शन ऑफ फ्लुइड then we have to consider the expansion of container in which fluid is kept. पूर्वीच्या सिलेबसमध्ये लिक्विडचं एक्सपान्शन बघायचं असेल आपल्याला, एक्सपान्शन ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ लिक्विड, कारण लिक्विडला स्वतःचा व्हॉल्यूम असतो. तर जर आपण कन्सिडर केला एक्सपान्शन ऑफ कंटेनर आणि लिक्विडच्या एक्सपान्शनचा स्टडी केला तर त्याला म्हटलं जायचं रिअल एक्सपान्शन ऑफ लिक्विड. आणि जर कंटेनरचा आपण विचारच केला नाही, नुसतं लिक्विडचं एक्सपान्शनचा स्टडी केला तर त्याला म्हटलं जायचं ॲपरंट एक्सपान्शन ऑफ लिक्विड. म्हणजे दोन्हीचा तुम्हाला एक्सपान्शनचा विचार करायला लागतो. आणि समजा जर दोन्ही एक्सपान्शन मध्ये फरक असेल, इफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ फ्लुइड इज ग्रेटर दॅन व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ कंटेनर, सॉलिडच्या एक्सपान्शन पेक्षा जास्त असेल लिक्विडचं एक्सपान्शन किंवा फ्लुइडचं, तर फ्लुइड काय होईल, फ्लो होईल. समजा कंटेनरमध्ये अगदी शेवटच्या लेव्हलपर्यंत, अप्पर लेव्हलपर्यंत लिक्विड भरलेलं आहे आणि याला हीट सप्लाय केली. सो दिस इज लिक्विड, हीट सप्लाय केली, आणि जर लिक्विडचं एक्सपान्शन जास्त असेल तर ते बाहेर पडलं जाईल. हे किती व्हॉल्यूम बाहेर पडलेलं लिक्विडचा किती व्हॉल्यूम असेल, तर ह्या दोन जे फायनल व्हॉल्यूम आहेत, एक्सपान्शन ऑफ कंटेनर म्हणजे फायनल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर आणि फायनल व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ऑर फ्लुइड, याच्यामध्ये फायनल व्हॉल्यूम फ्लुइडचा हा जास्त असणार. म्हणजेच लिक्विडचं एक्सपान्शन किंवा फ्लुइडचं एक्सपान्शन जास्त आहे. दोघांचे सबट्रॅक्शन केल्यावरती ओव्हरफ्लो जे झालेलं आहे फ्लुइड त्याचं व्हॉल्यूम मिळेल. व्हॉल्यूम ऑफ ओव्हरफ्लो ऑफ फ्लुइड, फायनल व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड लिक्विड मायनस फायनल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. तर याच्यावरती तुम्हाला एक टेक्स्टमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, सिंपल आहे. आपण V2 चा फॉर्म्युला कसा लिहिला होता,
फायनल व्हॉल्यूम V1 1 प्लस गॅमा T2 मायनस T1. हा फॉर्म्युला. दोन्हीसाठी हे फॉर्म्युले वापरायचे आणि V2 च्या व्हॅल्यूज काढायच्या आणि सबट्रॅक्शन घ्यायचे. नेक्स्ट पॉइंट एक दिलेला आहे, सॉलिड्स अँड लिक्विड्स एक्सपांड ऑन हीटिंग. एक्सपान्शन होतं, व्हॉल्यूम वाढतो. हेन्स देअर व्हॉल्यूम इन्क्रीजेस ऑन हीटिंग which result into decrease in their densities as mass is constant. म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला तर डेन्सिटी काय होणार, डिक्रीज होणार. पण याला एक अपवाद आहे आणि त्याला म्हणतो आपण एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटरमध्ये जर कुलिंग केलं म्हणजे टेम्परेचर कमी आणलं एका ठराविक टेम्परेचर पासून, तर वॉटरचं एक्सपान्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन होत नाही. In case of water, it expands when its temperature decreases from 4 degrees Celsius to 0 degree Celsius. 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 कडे आणलं म्हणजे आपण टेम्परेचर कमी केलं म्हणजे कुलिंग केलं. ऑन कुलिंग देअर इज एक्सपान्शन ऑफ वॉटर इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे कारण आपण टेम्परेचर कमी केलं, कूल केलं म्हणजे सबस्टन्स काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. पण इथं मात्र वॉटरमध्ये असा प्रकार दिसत नाही. ह्या टेम्परेचर रेंजमध्ये वॉटरचं कुलिंग झाल्यावरती एक्सपान्शन होतं म्हणजे डिक्रीज होते डेन्सिटी त्याची. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, डेन्सिटी डिक्रीज. दिस इज कॉल्ड एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. याचा जर ग्राफ काढला तर तो असा दिसतो. समजा व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ काढला, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर फॉर वॉटर इज फॉर वॉटर, आणि आपण टेम्परेचर इन्क्रीज करत गेलेलं आहे. समजा इथं 0 आहे, इथं 4 आहे. तर टेम्परेचर सुरुवातीपासून म्हणजे हाय टेम्परेचर टू डिक्रीज करत आणलं, 4 पेक्षा जास्त आहे टेम्परेचर आणि ते टेम्परेचर म्हणजे हायर टेम्परेचर पासून लोअर कडे आलं तर व्हॉल्यूम कमी होणार आहे. आणि 4 पासून पुन्हा खाली आलो, ऍक्च्युअली टेम्परेचर कमी करत आणले, व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे ॲज पर नॉर्मल रेकॉर्ड हे असं दिसेल. पण जर 4 पासून पुन्हा 0 कडे आणला तर तो ग्राफ असा खाली येत नाही, तो ग्राफ वर जातो म्हणजे इथं एक्सपान्शन होतं. फ्रॉम 4 to 0 देर इज अ एक्सपान्शन ऑफ वॉटर, व्हॉल्यूम वाढत चालला. यालाच म्हणतो आपण एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणून तर जे वॉटर आहे, वॉटरचं एक्सपान्शन होतं म्हणजे ज्या वेळेला आईस तयार होतो 4 to 0 डिग्री सेल्सिअस, तो पाण्यावरती तरंगतो, फ्लोट होतो बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी ऑफ वॉटर. आता आपल्याला स्टडी करायचा आहे तो रिलेशन बिटवीन कोइफिशियंट्स ऑफ एक्सपान्शन्स. 3 एक्सपान्शन बघितलेली आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, आणि हे सॉलिडसाठी आपण स्टडी करतोय. तर अल्फा आणि बीटा मधलं पहिलं रिलेशन स्टडी करायचं आहे, रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. याच्यासाठी आपल्याला सॉलिड इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर प्लेट घ्यायचे. कन्सिडर सॉलिड इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर प्लेट. स्क्वेअर प्लेट म्हणजे प्लेटच्या सर्व बाजू काय येतील, सारख्या येतील. प्लेटच्या सर्व बाजू सारख्या येतील आणि ही प्लेट हीट केल्यावरती एरिया पण वाढणार आणि लेंथ वाढल्यामुळे एरिया वाढणार. तो कन्सेप्ट इथं घेऊन अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन काढलेलं आहे. कन्सिडर सॉलिड इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर प्लेट हुज ईच साइड इज सेट 0 L0 at 0 डिग्री सेल्सिअस अँड LT at T डिग्री सेल्सिअस. म्हणजे सुरुवातीला ही L0 होती, त्यावेळेला टेम्परेचर होतं 0 डिग्री सेल्सिअस. नंतर हीट केल्यावरती साइड लेंथ घेतलेली, लेंथ T डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट केली आणि त्याची लेंथ किती झाली, LT. म्हणजे इथं आपण लिनियर एक्सपान्शन बघतोय, एका बाजूचा आपण विचार करायला लागलोय. सो LT आणि L0 मधलं रिलेशन काय येईल, तर या पद्धतीने आपल्याला जो पूर्वीचा फॉर्म्युला आहे तो वापरता येईल. L2 च्या ऐवजी काय येणार, LT. L1 च्या ऐवजी येणार L0, 1 प्लस अल्फा. आता इथं T आलेला आहे कारण T2 आहे T आणि T1 आहे 0, सो T मायनस 0 इज T. आता जशी ही लेंथ वाढली त्यामुळे एरिया सुद्धा वाढलेला असणार आहे याचा.
प्लेटचा एरिया पण वाढलेला असणार. मग त्या एरिया मधलं सुद्धा आपल्याला एक्सपान्शन लिहिता येईल मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये बाय युझिंग एरिया ऑफ स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून. So there is increase in area of plate also. A0 be the area of plate at 0 degree Celsius. मग जर आपल्याला लेंथ माहिती आहे तर आपण एरिया कशी काढू शकतो? A0 equal to L0 square. आणि तसंच AT be the area at T degree Celsius. So where AT is equal to LT square. आता पहिलं लिनियर एक्सपान्शन आणि एरियल एक्सपान्शनचं दोघांचाही स्टडी कंबाईन करून तो कम्पेअर करायचा. देन AT इज इक्वल टू A0 1 प्लस बीटा टी हे आपलं पूर्वीचं इक्वेशन, एरियल एक्सपान्शनचं इक्वेशन. आता जे फर्स्ट इक्वेशन आहे हे इक्वेशन A2 A1 1 प्लस बीटा T2 मायनस T1 T1 0 A1 चा इथं A0 झाला, A2 च्या इथं AT झालंय. सो दिस इज द इक्वेशन. स्क्वेअरिंग इक्वेशन 1. इक्वेशन 1 कोणतं आहे? लिनियर एक्सपान्शन मधलं. म्हणजे इथं एल एल घातलेलं आहे आणि बीटाच्या ऐवजी अल्फा आहे, त्याचा स्क्वेअर केला आपण. सो LT स्क्वेअर L0 स्क्वेअर 1 प्लस अल्फा होल ब्रॅकेट स्क्वेअर, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे जर सोडवलं तर काय मिळेल? LT स्क्वेअर L0 स्क्वेअर 1 प्लस अल्फा टी ब्रॅकेट स्क्वेअर. सोडवताना LT स्क्वेअर म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली AT, A0 मिळालेले आणि हा नेहमीचा स्क्वेअर A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. आता इथं बी स्क्वेअर ही जी टर्म आलेली आहे म्हणजे ही टर्म निग्लेक्ट केलेली आहे. अल्फा स्क्वेअर इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज अल्फा हॅज ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड 10⁻⁻⁵. स्क्वेअर केला आपण याचा स्क्वेअर तर तो आणखी 10⁻⁻10 होणार, आणखी कमी होऊन जाणार. म्हणजे अल्फा सोडून त्याच्या हायर पॉवर टर्म्स ह्या सगळ्या कमी कमी होत जातील, म्हणून ते आपल्याला निग्लेक्ट करता येईल. हेन्स अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. म्हणजे इक्वेशन काय येईल? निग्लेक्ट करून जे इक्वेशन आहे AT इक्वल टू A0 1 प्लस 2 अल्फा टी. आता हे एरियल एक्सपान्शनचं फायनल इक्वेशन मिळालेलं आहे. मग एरियल एक्सपान्शनचं हे इक्वेशन आपण मिळवलं ते लेंथ वरनं. Comparing equations 2 and 3. बीटा इज इक्वल टू 2 अल्फा. कारण आपल्याकडे एरियल एक्सपान्शनचं इक्वेशन कोणतं आहे? इक्वेशन नंबर 2 आहे ते AT इज इक्वल टू A0 1 प्लस बीटा टी. ही तुम्ही दोन्ही कंपेअर करा. AT A0 सेम आहे, 1 सेम आहे, T आणि सेम आहे. सो बीटा आणि 2 अल्फा हे दोन्ही सेम असले पाहिजेत. सो बीटा इज इक्वल टू 2 अल्फा. हे एक रिलेशन मिळालं. आता अल्फा आणि गॅमा मधलं रिलेशन, अल्फा आणि गॅमा मधलं रिलेशन जसं आपण तिथं स्क्वेअर प्लेट घेतली होती, लेन्थचा क्यूबची रिलेशन. क्यूब आहे, क्यूबची तुम्हाला व्हॉल्यूम काढता येतो. लेंथ रेस टू 3 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूब. म्हणजे इथं आपण सॉलिड कोणत्या फॉर्म मध्ये घेणार आहे? क्यूब फॉर्म मध्ये. कन्सिडर अ क्यूब whose each side is of length L0 at 0 degree Celsius, LT at T degree Celsius. मगासारखं पण इथं क्यूब घेतलेला आहे, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे हा. आता लेंथ मधलं एक्सपान्शन ॲज युजल LT इक्वल टू L0 1 प्लस अल्फा टी, अल्फा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आता इथं क्यूब व्हॉल्यूम एक्सपान्शन पण कन्सिडर करायला लागेल. Here we also consider the volume expansion of cube. Let V0 be the volume of cube at 0 degree Celsius, Vt be the volume at T degree Celsius. Relation काय येईल? Vt equal to V0 1 plus gamma T. इथं gamma T कारण हे व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे. आता हे इक्वेशन आपल्याला आपल्या ओरिजिनल जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरनं मिळालेलं आहे. पण जे पहिलं इक्वेशन आहे लेंथ, याच्यावरनं सुद्धा आपल्याला व्हॉल्यूम काढता येतो.
कारण आपल्याला रिलेशन माहिती आहे, लेंथ आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन क्यूबसाठी. V0 is equal to L0 cube. Vt, volume at temperature T, is equal to LT cube. Volume of cube is equal to साईड ज्या आहेत त्याचा क्यूब घेतला जातो. हे पुढे कसं सोडवता येईल बघा, आणि रिलेशन कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल. टेकिंग क्यूब ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 चा क्यूब. आता याचा आपण क्यूब सोडवायचा आहे. आपण मॅथमॅटिक्स मध्ये a प्लस बी ब्रॅकेट क्यूब सोडवतो. a क्यूब प्लस 3 a स्क्वेअर b प्लस 3 ab स्क्वेअर प्लस b क्यूब. तोच फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे. याच्यातलं a म्हणजे 1 आहे आणि b म्हणजे अल्फा टी, आणि LT क्यूब आणि L0 क्यूब हे वर लिहिलेले आहेत ते सबस्टिट्यूट करायचे. V0 that is L0 cube. So this becomes Vt equal to V0 1 plus 3 alpha t. आता 1 म्हणजे a क्यूब, 1 चा क्यूब 1, 3 अल्फा टी कसं आली टर्म 3, a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, b into b that is अल्फा टी. So 3 अल्फा टी. This is the term. त्यानंतर 3 a आहे म्हणजे 3 into 1 आणि b चा स्क्वेअर घ्यायचा. b चा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस लास्ट टर्म b क्यूब. सो अल्फा क्यूब टी क्यूब. आता यामध्ये आपल्याला अल्फा स्क्वेअर टर्म मिळालेली आहे, अल्फा क्यूब मिळालेली आहे. ह्या खूप कमी येतात, ह्याची व्हॅल्यू खूप कमी येते. म्हणजे जे आपण पूर्वी वापरलेलं आहे assumption, अल्फा इज व्हेरी स्मॉल. अल्फा इज व्हेरी स्मॉल, वी कॅन निग्लेक्ट टर्म्स ऑफ हायर पॉवर ऑफ अल्फा. निग्लेक्ट करायच्या म्हणजे फक्त ब्रॅकेटमध्ये 2 टर्म शिल्लक राहतील. Vt इक्वल टू V0 1 प्लस 3 अल्फा टी, आणि याचं कंपॅरिझन करायचं आपलं नॉर्मल जे इक्वेशन आहे, नॉर्मल इक्वेशन एक्सपान्शनचं Vt इक्वल टू V0 1 प्लस गॅमा टी. गॅमाच्या ऐवजी काय लिहिलेलं आहे इथं 3 अल्फा लिहिलेलं आहे. सो बाय कम्पेअरिंग दिस टू इक्वेशन्स गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा, आणि पहिला आपण सोडवलेलं आहे बीटा इज इक्वल टू 2 अल्फा आणि आत्ताचं गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा. ही 2 रिलेशन्स आपल्याला मिळालेले आहे. समजा आपण कंबाईन केली ही रिलेशन्स तर कसं लिहिता येईल इक्वेशन, अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 2 इक्वल टू गॅमा अपॉन 3. ही रिलेशन्स का लागतात तर बऱ्याच वेळेला न्यूमरिकल्समध्ये अल्फाची व्हॅल्यू दिलेली असते आणि विचारलेली असती टर्म तुम्हाला एरियल एक्सपान्शन मधले किंवा व्हॉल्यूम एक्सपान्शन, पण त्यावेळेला बीटा आणि गॅमा दिलेले नसतात. मग तुम्हाला बीटा काढला पाहिजे तो 2 अल्फा घेऊन आणि गॅमा काढला पाहिजे तो 3 अल्फा घेऊन. म्हणून ह्या टर्म्स लागतात, ही रिलेशन्स लागतात. ही रिलेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत न्यूमरिकल्सच्या दृष्टीने, आणि डेरिवेशन परीक्षेला विचारलं जातं. डिराईव्ह रिलेशन बिटवीन, कोणते तरी कोइफिशियंट्स देतील आणि त्याच्यातलं रिलेशन विचारतील. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी हा नवीन कन्सेप्ट बघणार आहे. स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सबस्टन्स.